नमस्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रकरणावर मोठं विधान केलंय आणि सर्वात मोठा सवाल, सरकार FIR दाखल करण्यास का घाबरत आहे? नेमकं काय घडलंय, राज ठाकरे काय म्हणाले, हे आपण सविस्तर समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित एक घटना समोर आली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. घटनेचे सर्व तपशील अधिकृतपणे पूर्ण स्पष्ट झालेले नाहीत, मात्र या विषयावर राजकीय प्रतिक्रिया मात्र वेगाने येऊ लागल्या. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोहित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर थेट भूमिका मांडली. त्यांनी सरकारला सवाल केला, जर एखादी गंभीर घटना घडली असेल तर FIR नोंदवण्यात अडचण काय आहे? सरकार नेमकं कशाची वाट पाहत आहे? राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदेशीर प्रक्रिया सर्वांसाठी सारखी असायला हवी. कोणतंही प्रकरण असो, नियम एकसारखे असावेत. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला, मात्र त्यांनी कोणावरही थेट आरोप केलेले नाहीत. त्यांनी फक्त प्रक्रिया का होत नाही याबाबत प्रश्न उपस्थित केलाय. अधिकृत पातळीवर संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट नाहीत. नेमकी चूक काय झाली, तांत्रिक कारण काय होतं किंवा तपासाची सद्यस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सरकारकडून या विषयावर सविस्तर निवेदन अद्याप समोर आलेले नाही. पोलीस किंवा संबंधित प्रशासनानेही अधिकृत तपशील जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे राजकीय पातळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याची चर्चा वाढत आहे. पुढे काय होऊ शकतं? जर या मुद्द्यावर राजकीय दबाव वाढला तर अधिकृत तपास जाहीर केला जाऊ शकतो. संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं. गरज पडल्यास न्यायालयीन हस्तक्षेपही होऊ शकतो. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की राजकीय प्रतिक्रिया सुरू आहेत आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. हा विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे प्रशासनातील पारदर्शकतेचा, जबाबदारीचा आणि लोकांच्या विश्वासाचा. पुढील काही दिवसात या प्रकरणात महत्त्वाचे अपडेट्स येण्याची शक्यता आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा. धन्यवाद.